तर निवडणुका जवळ आल्यावर भाजपला मुंबई तोडायची आहे असं पसरवलं जातं। मात्र मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापाची नाही असा टोला फडणवीसांनी लगावला होता आणि त्यावर खासदार संजय राऊतांनी जोरदार पलटवार केलाय। दिल्लीमध्ये बसलेल्या तुमच्या वरिष्ठांनाच मुंबई तोडायची आहे असं राऊतांनी म्हटलंय। सरकार आल्यानंतर या मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवला। वर्षानुवर्ष तुम्ही राज्य केलं, केवळ या महानगरपालिकेला त्या ठिकाणी सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून त्याची अंडी खात राहिलात आणि शेवटी त्या कोंबडीलाही चिरण्याचं काम तुम्ही केलं। या मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम तुम्ही केलं। या माझ्या गिरगावातला, माझ्या या संपूर्ण दक्षिण मुंबईतला मराठी माणूस आज त्या ठिकाणी हद्दपार झालेला आहे। याच्याकरता दोषी कोण आहेत याचं उत्तर एकदा त्या ठिकाणी आम्हाला द्या। तुम्ही केवळ मराठीच्या नावावर या ठिकाणी राजकारण करत राहिलात। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीनं आपण पैसा, दहशत, ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली, यात कोणतं महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस? हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना। ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोगाने न्यायालयाला दबावाखाली आणून दोन शकल करायला लावले। शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महाराष्ट्र धर्म मानणारा एक पक्ष होता, त्याचे तुम्ही लसके तोडले। यात जर महाराष्ट्र हित असेल तर महाराष्ट्र हिताची व्याख्या बदलावी लागेल। दरम्यान भारतीय भाषांचा तिरस्कार करणारे, हिंदी भाषेला विरोध करणारे इंग्रजीसाठी पायघड्या घालतायत। बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकतायत असा टोला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं नाव न घेता फडणवीसांनी लगावला। तर फडणवीसांनी इंटरनॅशनल शाळांवरती बंदी घालावी असं उत्तर यावेळेला संजय राऊतांनी दिलंय। तर सीबीएसई आणि आयसीएसई मध्ये तिसरी भाषा रद्दच करावी अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे। आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे, आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे। या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे, या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे। अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहोत। आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे। हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे। पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। मिस्टर प्रधानमंत्री, त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना। आरक्षणाची मागणी आहेच, करून टाका ना बंद। एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा। तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे। देवेंद्र फडणवीस एक GR काढा निदान महाराष्ट्रात तरी। आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका। मला असं वाटतं की कोण कुठे शिकतंय आणि CBSE असेल, ICSE असेल, इथे ज्या पद्धतीने तिसरी भाषेची सक्ती केली जाते, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करताय? मुख्यमंत्री म्हणून तुमची काय जबाबदारी नाही का? प्रत्येक गोष्टीची आंदोलनं आम्हीच करायची? एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी नाही? आज स्टॅलिननी तामिळनाडूमध्ये तिसरी भाषा रद्द करून घेतली, CBSE मध्ये पण ICSE मध्ये पण। मग आमच्या मुख्यमंत्र्यांना का असं वाटत नाही की आपण करावं? का आमचे आंदोलन होण्याची वाट बघतायत का मुख्यमंत्री? स्वतःहून काही गोष्टी मुख्यमंत्र्यांनी कराव्यात ना। सगळी जबाबदारी आमच्यावर ढकलून तुम्ही काय फक्त सत्ता उपभोगणार का? तर इंग्रजी शाळांच्या मुद्द्यावरती काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। असं आहे की गुजरातची मंडळी CBSE शाळेमध्ये जातात, त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का? त्यांना का लागू करत नाही मग हिंदी? म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत आहे। हे बघा, कुठल्या शाळेत जावं, कुठं शिकावं हे काय कोणाला विचारून कुठेही केलं जात नाही। आमच्या सगळ्यांचं मत काय होतं की तुम्ही हिंदी सक्ती जी करत आहात पहिलीपासून ते 5वी पर्यंत
ही हिंदी सक्ती आम्हाला नको आहे. आणि आम्ही जेव्हा या पद्धतीने बोलत असतो तेव्हा आम्ही श्रीमंतांच्या पोरांबद्दल बोलत नसतो.